नमस्कार बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजची जी अपडेट आहे ती लाडक्या बहिणीच्या ई-KYCच्या संदर्भामध्ये आहे। बऱ्याच लाडक्या बहिणी ई-KYC करत असताना त्यांना वरील एरर येत आहे। आता इथं बघा, हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असं एरर येत आहे। आता काय म्हणजे वरील प्रकारचा मेसेज कोणाला येतो, पुढे काय करायचे काळजीपूर्वक पहा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात अतिशय महत्त्वाचे विषय आहेत। अनेक लाडक्या बहिणीला ई-KYC करताना असा एरर दिसत आहे। याची मुख्य कारणे जी आहेत, तुमची ई-KYC आधीच पूर्ण झाली आहे। आता समजा तुम्ही आधी जर ई-KYC पूर्ण व्यवस्थित केली असेल तर तुम्हाला असा एरर येते। जर तुम्ही ई-KYC योग्य केली असेल तर तुमचं नाव ई-KYC दुरुस्ती यादीत येणारच नाही, बरोबर आहे। म्हणून हा मेसेज दाखवत आहे। अशा वेळी घाबरून जायचे कारण नाही, म्हणजे तुमची ई-KYC झालेली आहे, तुम्हाला घाबरायचे काहीच कारण नाही। आता कारण दुसरं आहे, तुम्ही अजून ई-KYC केली नाही। आता बऱ्याच प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीला ई-KYCची मुदतवाढ देऊन वारंवार लाडक्या बहिणींनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे त्यांना आता ई-KYC करताना वरील एरर येतात। आता ई-KYC यादी जी आहे आता कोणासाठी आहे ती 31 मार्च 2026 पर्यंत ज्या लाडक्या बहिणीचं ई-KYC करताना अगोदर चुकलं होती त्यांच्यासाठी ई-KYC दुरुस्तीचे ऑप्शन आलेलं आहे। जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर तरी पण हा मेसेज तुम्हाला दिसू शकतो। आता इथं सांगितलेलं आहे त्यांनी, त्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल। आता कसं आहे माहिती आहे का, हे जर प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला, अशा परिस्थितीत लाभ तुम्हाला समजू शकतो, पुढील हप्ता वेट करावा लागतो तुम्हाला। जर तुम्हाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर तुमची ई-KYC झाली आहे असे समजावे लागेल। कसं ई-KYC झाली का नाही का समजायचं, तुम्हाला डिसेंबर व जानेवारीचा हप्ता जर मिळाला असेल तर तुमची ई-KYC झाली असं समजावं लागेल। कारण डिसेंबरपासून ई-KYC बंधनकारक करण्यात आली आहे, कारण की डिसेंबर तपासायचं आहे। रिमार्कमध्ये तुम्हाला कारण दिसेल की तुमचं लाडक्या बहिणीचा हप्ता कशामुळे पेंडिंग आहे। ई-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला असेल। आता ई-KYC करताना जर तुम्ही चुकीचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येऊ शकत नाही। आता बँक खाते लिंक नसणे, म्हणजे आधारला बँक लिंक नसले त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। फॉर्ममध्ये तांत्रिक त्रुटीमध्ये तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता थांबू शकतो। आता खाली काय सांगितलं, ई-KYC डबल करता येते का? हो, ई-KYC डबल करता येते, पण कोणाची, ज्याची ई-KYC चुकली आहे त्यांची ई-KYC डबल करता येते। आणि ज्यांनी अगोदरपासून ई-KYC केली नसेल तर त्यांना महिला बालविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपली ई-KYC करणे बंधनकारक आहे। धन्यवाद। लाडक्या बहिणींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलद्वारे आपण जनसामान्यापर्यंत वेळोवेळी अपडेट देत आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत आपला व्हिडिओची लिंक सेंड करा।